नमस्कार. तुम्ही आणि मी स्वतः ज्या गोष्टीची अतिशय आतुरतेने वाट बघत होतो, फायनली ती गोष्ट पूर्ण झालेली आहे. ती म्हणजे ज्ञानरचनावाद अभ्यास पद्धतीवर आधारित गणित अभ्यास पुस्तिका आहे. बघा, ही पुस्तिका आपल्या सर्वांच्या भेटीला आलेली आहे. माझं सुरुवातीला मी ही मराठी भाषा अभ्यास पुस्तिका प्रकाशित केलं होतं. याच्या यशस्वी प्रकाशनानंतर माझी 4 वर्षाची मेहनत आणि माझी संपूर्ण यूट्यूब फॅमिली आपल्या सर्वांच्या आग्रहाखातर माझं हे गणित अभ्यास पुस्तिका हे पुस्तक मी प्रकाशित केलेलं आहे. आपल्या सर्वांपर्यंत हे मी पोहोचवलेलं आहे. साधारण मला वाटते आतापर्यंत 200 ते 250 पुस्तकं माझी गेलेली पण आहेत. पण ज्या लोकांना माहीत नाही, म्हणजे ज्यांची मागणी होती की मॅडम आम्हाला हे पुस्तक तुमचं सर्व मटेरियल आमच्यापर्यंत पोहोचवा, आणि ज्या लोकांना आणखी माहीत नाही की पुस्तक पब्लिश झाले, त्या सर्वांसाठी आजचा हा व्हिडिओ आहे. हे पुस्तक जर तुम्हाला पाहिजे असेल तर बघा, इथे नंबर दिलेले आहेत 2. या 2 नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज किंवा कॉल करून पुस्तक तुम्ही ऑर्डर करू शकता. आता या पुस्तकाचा जन्म कसा झाला हा माझ्या संपूर्ण यूट्यूब फॅमिलीला माहीतच आहे. तरी देखील थोडीशी पार्श्वभूमी सांगते. गेल्या वर्षी इयत्ता पहिलीसाठी खास मी माझा यूट्यूब चॅनल सुरू केलेला होता. माझा आत्तापर्यंत इयत्ता पहिलीला सलग 15 वर्ष शिकवण्याचा अनुभव आहे. मग मला वाटलं होतं की जी ज्ञानरचनावाद पद्धत आहे ही जशी माझ्या शाळेमध्ये माझ्या प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये रुजलेली आहे, ती ज्ञानरचनावाद पद्धत महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेतील प्रत्येक मुलामध्ये रुजवावी हे मनापासून वाटत होतं. याच्यासाठी मी माझा यूट्यूब चॅनल हा गेल्या वर्षीपासून सुरू केला आणि त्याच्यावरती इयत्ता पहिलीसाठी आवश्यक असणारं भाषा, गणित, इंग्रजी हे सर्व मटेरियल मी अपलोड करायला सुरुवात केली. मग त्याच्यामध्ये गणित हा विषय शक्यतो बघा कसं असतं, कोणीही गणित विषय म्हटलं की मुलं शक्यतो नाक मुरडतात किंवा मुलांना गणित हा विषय आवडत नाही. त्याच्या पाठीमागे पण भरपूर कारणं आहेत की त्यांना अंक लक्षात राहत नाहीत किंवा बेरीज वजाबाकी अवघड वाटते. परंतु तुम्ही जर माझ्या शाळेमध्ये आला तर तुम्हाला जर आणि माझ्या शाळेतल्या जर मुलांना विचारलं की बाळांनो तुमचा आवडता विषय कोणता, तर मुलं आवर्जून सांगतील की गणित हा त्यांचा अतिशय आवडता विषय आहे. याचं कारण असं की गणित हा विषय आम्ही अतिशय आनंददायी वातावरणात कृतीयुक्त खेळातून वेगवेगळ्या उपक्रमामधून गणित हा विषय घेत असतो, त्यामुळे मुलांना तो आवडतो. मग माझ्याजवळ असलेलं हे सर्व नॉलेज इतर मुलांपर्यंत पोहोचावं म्हणून मी व्हिडिओ अपलोड करायला सुरुवात केली. सगळ्यात सुरुवातीला मी गणिताच्या 9 भाषेतून अंक ओळख हा व्हिडिओ गेल्या वर्षी मी अपलोड केला. याची थोडक्यात मी एक पार्श्वभूमी सांगते की काय, गणिताच्या 9 भाषेतून अंक ओळख म्हणजे आपण समजा आज मुलांना 3 अंक शिकवायचे तर डायरेक्ट फळ्यावरती 3 असं 3 लिहून दिलं आणि मुलांना सांगितलं की हे 3 आहे आणि ह्याला 3 म्हण किंवा हे 3 लिही, असं होत नाही. तर गणिताच्या ज्या 9 वेगवेगळ्या भाषा आहेत त्याचा व्हिडिओ डिटेलमध्ये तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलवर भेटून जाईल. त्याची लिंक देखील मी दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तर प्रत्येक अंक म्हणजे 1 ते 100 पर्यंत प्रत्येक अंक गणिताच्या 9 भाषेतून कसा शिकवायचा, आणि अंक शिकवलं म्हणजे आपलं काम झालं का नाही. गणित हा फार मोठा विषय आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कृती आहेत. मग प्रत्येक अंक दृढीकरणासाठी हे बघा, त्याच्यानंतर लगेच मी दुसरा व्हिडिओ अपलोड केला की प्रत्येक अंक दृढीकरणासाठी 20 ते 25 नाविन्यपूर्ण कृती दिल्या. त्याच्यामध्ये ज्या रेग्युलर असतात ते लगतची पुढची संख्या, लगतची मागची संख्या, चढता क्रम, उतरता क्रम, लहान संख्या, मोठी संख्या, अशा विविध गोष्टी, बेरीज वजाबाकी, लपलेली संख्या शोधा किंवा मग अंकांचे बेरीज फुल, अशा वेगवेगळ्या कृती तयार केल्या. दशक ओळखा, एकक ओळखा, अशा बऱ्याचशा कृती तयार केल्या. तोही व्हिडिओ अपलोड केला आणि तो व्हिडिओ अपलोड केल्यानंतर आणखी मला युट्यूबला मागणी काय आली की मॅडम तुम्ही जे सांगताय की अंक दृढीकरणासाठी ह्या विविध कृती घ्यायच्या त्या कशा घ्यायच्या ह्याचा जरा नमुना पाठवा. मग मी काय सुरुवात केली होती की एकाच अंकाची पाठवण्यापेक्षा रोज अगदी वार दिनांक टाकून रोजच्या रोज मी समजा 1 ते 5 अंक शिकून झाले तर 1 ते 5 अंकाचे स्वाध्याय जे आहेत नाविन्यपूर्ण स्वाध्याय 1 ते 5 अंक शिकून झाल्यानंतर 20 ते 25 नाविन्यपूर्ण कृती कशा घ्यायच्या, 6 ते 10 अंक शिकून झाल्यावर नाविन्यपूर्ण कृती कशा घ्यायच्या, त्यानंतर 11 अंक शिकून झाला, 12 अंक शिकून झाला, 13 अंक शिकून झाला की त्याच्यावरती विविध नाविन्यपूर्ण कृती कशा घ्यायच्या जेणेकरून तो अंक दृढीकरण व्हायला. अंक दृढीकरण म्हणजे तो अंक लक्षात घ्यायला मुलांना मदत होईल. हा घरचा अभ्यास मी पाठवायला सुरुवात केली आणि त्याला मला संपूर्ण यूट्यूब फॅमिलीकडून एवढा मोठा उत्स्फूर्त प्रचंड प्रतिसाद मिळाला की सगळ्यांचं म्हणणं आलं की मॅडम तुम्ही हा जो रोजचा घरचा अभ्यास देताय तो घरचा अभ्यास नोट स्वरूपात आम्हाला द्या. आता नोट स्वरूपात तुम्हाला द्यायचं म्हणजे तुम्हाला खोटं सांगत नाही, 1 ते 100 जे अंकांचे स्वाध्याय मी स्वतंत्र केलेले आहेत. हे लिहिताना मी आपली जी चौकडा वही असते त्या वहीमध्ये लिहिलेले आहेत. माझ्याकडे 5 ते 6 200 पाणी एवढ्या अशा वह्या झाल्या. आता एवढं सगळं साहित्य तुमच्यापर्यंत पोहोचवणं शक्य नव्हतं. नोट स्वरूपामध्ये, PDF स्वरूपामध्ये शक्य नाही. आणि जरी पोहोचवलं असतं तर ते प्रिंट काढणं कोणालाही परवडण्यासारखं नव्हतं, ना शिक्षकांना ना मुलांना, कोणालाही ते परवडण्यासारखं नव्हतं. मग याच्यातून काय करायचं तर याच्यामधून माझ्या ह्या गणित अभ्यास पुस्तिका या पुस्तिकाचा जन्म झालेला आहे. या पुस्तिका आता पहिल्यांदा सांगेन की ही गणित अभ्यास पुस्तिका आहे कोणाकोणासाठी. ह्या पुस्तकाच्या फ्रंट पेजवर आणि तर बॅक पेजवर दिलेलंच आहे की या पुस्तकातून मिळणार काय किंवा कोणासाठी आहे. सर्वात आधी सांगेन ही गणित अभ्यास पुस्तिका आहे कोणासाठी. इयत्ता पहिली आणि दुसरी शिकणाऱ्या प्रत्येक मुलासाठी ही गणित अभ्यास पुस्तिका आहे.
सोबतच इयत्ता पहिली आणि दुसरीला शिकवणाऱ्या प्रत्येक शिक्षकासाठी ही गणित अभ्यास पुस्तिका आहे. आणि प्रत्येक माझं वैयक्तिक मत आहे, शाळा खाजगी असो, इंग्लिश मिडियम असो, मराठी मिडियम असो किंवा कोणतीही आमची जिल्हा परिषदची शाळा असो, प्रत्येक शाळेवरती हे पुस्तक असणं गरजेचं आहे. याचं कारण म्हणजे 1 ते 100 अंकावरती प्रत्येक अंकावर स्वतंत्र स्वाध्याय असलेला, म्हणजे समजा 25 अंक आहे तर 25 अंकावरती तो स्वाध्याय, तो अंक दृढीकरण होण्यासाठी अशा वेगवेगळ्या कृती असलेल्या 10 ते 15 कृती असलेल्या अख्ख्या संपूर्ण महाराष्ट्रात असं हे माझं एकमेव पुस्तक आहे की प्रत्येक अंकावर स्वतंत्र स्वाध्याय असलेलं पुस्तक तुम्हाला मिळेल. या व्यतिरिक्त तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्रात असं पुस्तक कुठं भेटेल असं मला तरी वाटत नाही, किंवा माझी तर कल्पना ही आहे. मग याच्यासाठी हे पुस्तक प्रत्येक शाळेत असणं गरजेचं आहे. आणि या पुस्तकाचा आणखी एक फायदा मी तुम्हाला सांगते की आमचे शिक्षक मुलांना शाळेत शिकवतात किंवा मी मुलांना शाळेत शिकवते. मुलं शाळेत आमच्याकडून शिकतात आणि मुलं जेव्हा घरी जातात तेव्हा पालकांना कळत नाही की माझ्या विद्यार्थ्याचा अभ्यास काय घेऊ. बरं, शिक्षकांना तर शक्य आहे का रोज रोज भरपूर स्वाध्याय लिहून देणं. आता मला एक आवड आहे म्हणून मी देते लिहून, स्वाध्याय लिहून देते. त्याच्यावर एक गोष्ट आठवली ती सांगते लगेच मी. सध्या मी माझा राज्यस्तरीय व्हॉट्सअप ग्रुप एक चालू केलेला आहे. हा तो व्हॉट्सअप नंबर आहे. त्या ग्रुपला महाराष्ट्र राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून बरेचसे पालक आणि शिक्षक त्या ग्रुपला जॉईन आहेत. तो ग्रुप कशासाठी केलेला आहे तर आता नवीन अभ्यासक्रम 2000 CBSEच्या धर्तीवर आधारित इयत्ता पहिलीला नवीन अभ्यासक्रम आपल्याला सुरू झालेला आहे. मग तो नवीन अभ्यासक्रम मुलांना शिकवायचा कसा, किंवा रोजच्या रोज मुलांना घरचा अभ्यास द्यायचा काय, किंवा मी माझ्या शाळेतल्या मुलांना काय घरचा अभ्यास देते, ह्या सर्व घरच्या अभ्यासाचे फोटो असू देत, व्हिडिओ असू देत, ते सर्व मी त्या ग्रुपवर शेअर करत असते. तुम्हाला देखील त्या ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर या नंबरवरती तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा, मी तुम्हाला त्या ग्रुपला जॉईन करेल. तुम्हाला देखील कळेल, म्हणजे पालक असतील तर पालकांना कळेल की माझ्या मुलाचा रोजचा घरचा अभ्यास काय द्यायचा. शिक्षक असतील तर शिक्षकांना माहितीच असतं, तरी पण माझ्याकडच्या काही नाविन्यपूर्ण कृती तुम्हाला मिळून जातील. त्यासाठी तुम्ही याला जॉईन होऊ शकता. आता ऑलरेडी 845 मेंबर माझ्या त्या ग्रुपला जॉईन आहे. मग आता हा घरचा अभ्यास पालकांना, जेव्हा आमचे शिक्षक शिकवतात शाळेत, मुलं घरी जातात, मग पालकांनाही समजलं पाहिजे की माझ्या मुलाचा काय घरचा अभ्यास घ्यायचा. याच्यासाठी हे खास पुस्तक आहे. आणि आता बघा तुम्ही, प्रत्येक पालकाला वाटतं की माझं मूल ह्या स्पर्धा परीक्षेच्या युगात टिकून राहावं. आणि तुम्हाला जर मनापासून वाटत असेल की मुलाची इयत्ता पहिलीपासूनच स्पर्धा परीक्षेची गणिताची अतिशय छान तयारी करून घ्यावी, तर त्यासाठी माझं हे पुस्तक अगदी बेस्ट ऑप्शन आहे. कारण याच्यामध्ये स्पर्धा परीक्षेचा जो बेस असतो, दिलेली अंकी संख्या ही अक्षरात लिहा, किंवा दिलेली अक्षरात संख्या अंकी तुम्ही पर्यायामधून शोधा, किंवा लपलेली संख्या शोधा, गुणाकार करा, भागाकार करा, बेरीज करा, वजाबाकी करा, ह्या सर्व गोष्टी भरपूर प्रमाणात तुम्हाला ह्या पुस्तकामध्ये 100% मिळून जातील. आता हे पुस्तक कोणाकोणासाठी आहे तर मी सांगितलं. सोबतच आता बघा, काल परवाच आम्ही आमच्या शाळेवरती नवसाक्षरांची परीक्षा घेतली. जे नवसाक्षर लोक आहेत आणि ज्यांना खरंच मनापासून वाटतं की मला शिकायचंय, तर त्याच्यासाठी सुद्धा बघा, हे दोन्ही जी पुस्तकं आहेत ना, मराठी भाषा पुस्तिका आणि गणित अभ्यास पुस्तिका, ह्या दोन्ही पुस्तिका इयत्ता पहिली दुसरीला शिकवणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी, पहिली दुसरी शिकणाऱ्या सर्व मुलांसाठी, पहिली दुसरीत असणाऱ्या सर्व पालकांसाठी, नवीन वाचन लेखन शिकू इच्छिणाऱ्या किंवा गणिताचा पाया पक्का करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी आणि नवसाक्षरांसाठी देखील माझे हे पुस्तक आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इथं ऑर्डर करू शकता. आता हे पुस्तक कोणाकोणासाठी आहे मी सांगितलं. यातून मिळणार काय, जे लोक पहिलीला इयत्ता पहिलीला शिकवत आहेत त्यांना माहीत आहे बघा की नवीन पुस्तकामध्ये काय काय आलेलं आहे, काय काय नाही. त्यातून पण ह्या माझ्या चॅनलवर नवीन असतील किंवा कोणाला माहीत नसेल की नवीन अभ्यासक्रमामध्ये CBSE म्हणजे काय अंतर्भूत झाले, तर तुम्ही इयत्ता पहिलीचं गणितचं जर पुस्तक बघितलं तर तुम्हाला पाहायला मिळेल बघा, त्याच्यामध्ये साधारण इयत्ता दुसरीपासून गुणाकाराची ओळख होती आणि इयत्ता तिसरीपासून भागाकाराची फक्त ओळख होती, कोणती समान वाटणी आणि समान गट, आणि गुणाकाराची पण फक्त ओळख होती. पण आता ह्या सर्व गोष्टी, परत बेरीज वजाबाकी सहसंबंध होता, ह्या सर्व गोष्टी इयत्ता पहिलीपासूनच इयत्ता पहिलीच्या पुस्तकातच नवीन अभ्यासक्रमात अंतर्भूत झालेल्या आहेत. मग ह्या सर्व गोष्टी कशा घ्यायच्या, काय घ्यायच्या, हे सर्व मी माझ्या पुस्तकात दिलेलं आहे. आणि सर्वात अगदी छान गोष्ट माझ्या पुस्तकात कोणती दिली तर तुम्हाला मी इथे दाखवते बघा. आता तुम्ही म्हणाल की मॅडम आम्ही हे पुस्तक घेतलं, आमच्या मुलांना आम्ही हे पुस्तक सोडवायला दिलं, पण आता याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत जे आम्हाला ही संकल्पना समजत नाही किंवा माझ्या मुलाला समजत नाही कसं करायचं. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. बघा, पुस्तक जर तुम्ही हातात घेतलं, इथं मी सांगितलेलं आहे की NEP 2020 नुसार आणि QR कोडद्वारे उपयुक्त दृकश्राव्य साहित्य, QR कोडद्वारे उपयुक्त दृकश्राव्य साहित्य आहे म्हणजे काय आहे बघा. पुस्तकाचं पहिलं पान जर तुम्ही उघडलं तर इथं हा QR कोड दिलेला आहे. आपल्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअरमध्ये जायचं, कोणताही QR कोड स्कॅनर हे ॲप डाउनलोड करायचं, ते ॲप डाउनलोड करून हा QR कोड स्कॅन करायचा. हा QR कोड स्कॅन केल्यानंतर या पुस्तकामध्ये ज्या वेगवेगळ्या कृती दिलेल्या आहेत, तुम्ही कोणत्याही कृती, अंकांचं बेरीज खूद असेल, बेरीज वजाबाकी झुंज आहे, बेरीज वजाबाकी सहसंबंध, नाणी नोटा, गणित गोष्टी, गुणाकार, भागाकार ओळख,
किंवा गणिताच्या 9 भाषा, हे सर्व व्हिडिओ तुम्ही हा QR कोड स्कॅन केला ना, ही गणिताची प्लेलिस्ट आहे. आत्तापर्यंत मी इयत्ता पहिलीसाठी किंवा सर्वांसाठी गणिताला जे उपयुक्त व्हिडिओ आहेत ते सर्व मी यूट्यूबला अपलोड केलेले आहेत आणि त्याची एक प्लेलिस्ट बनवलेली आहे. हा QR कोड स्कॅन केला की ती प्लेलिस्ट ओपन होणार. मग तुम्ही पुस्तकामध्ये कुठलंही पान उघडलं, समजा तुम्हाला इथे शंका आहे की अंकांचे चित्र काढायचे, तर हे अंकांचं चित्र तयार कसं झालं किंवा ते मी तयार कसं केलं, ही संकल्पना काय आहे, तुम्ही QR कोड स्कॅन केला, त्याच्यामध्ये गेला की अंकांचं फुल किंवा काय म्हणतात त्याला, अंकांचं चित्र कसं काढायचं, ते सर्व तुम्हाला डिटेलमध्ये मिळून जाईल की अंकांचं चित्र कसं तयार झालं किंवा अंकांचं हे बेरीज फुल, ही संकल्पना पण मी तयार केलेली आहे. अंकांचं बेरीज फुल कसं तयार करायचं, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला त्या QR मध्ये तुम्ही स्कॅन केलं की यूट्यूबला तुम्हाला व्हिडिओ ओपन होतील. सोबतच काय केलेलं आहे बघा, जिथल्या तिथं हे बघा इथं अंकांचं बेरीज फुल आहे ना, त्याच्याखाली देखील मी QR कोड दिलेला आहे. म्हणजे तुम्हाला ह्या पुस्तकामध्ये कोणतीही गोष्ट सोडवताना अडचण तर येणारच नाही. त्यातून पण आली तर हे QR कोड स्कॅन करा, तुम्हाला प्रत्येक ठिकाणी अगदी एक्सप्लेनेशन सहित समजून जाईल की अंकांचं बेरीज फुल संकल्पना काय आहे, अंकांचं चित्र संकल्पना काय आहे, दशक एकक म्हणजे काय आहे, दशक ही संकल्पना कशी आहे किंवा मुलांना दशक ही संकल्पना कशी समजून सांगायची हे अगदी डिटेलमध्ये समजून जाईल. सोबतच भागाकारची इयत्ता पहिलीपासून अगदी शेवटी आहे, मार्च एप्रिल महिन्यामध्ये शिकवायचं आहे भागाकार. पण भागाकार जी ओळख आहे समान गट आणि समान वाटणी, ती मुलांना सोप्या पद्धतीने कशी करून द्यायची ते देखील तुम्हाला त्या पुस्तकामध्ये सोडून कसं घ्यायचं तेही पाहायला मिळेल. आणि QR कोड जर स्कॅन केला तर तो भागाकार कसा घ्यायचा हे डिटेलमध्ये समजेल. आणि एवढं सगळं करून जरी समजा ह्या पुस्तकात तुम्हाला जर काही अडचण आली की मॅडम ह्यातल्या एखादा कन्सेप्ट आमचा क्लिअर झाला नाही, तुम्ही काही काळजी करू नका. इथं हा माझा नंबर आहे, या नंबरवरती मला व्हॉट्सअप मेसेज करून सांगा की मॅडम हा घटक आम्हाला समजला नाही, समजून सांगा. मी त्याचा डिटेल व्हिडिओ बनवेल, यूट्यूबला अपलोड करेल, तुम्हाला मी लिंक त्याची शेअर करेल, तुमच्यासोबत इतरांच्या पण त्या कन्सेप्ट क्लिअर होतील. पण माझ्या म्हणण्यानुसार म्हणजे वैयक्तिक मी सांगते की हे पुस्तक जेव्हा मी बनवलेलं आहे, पुस्तक आहे A4 साईजमध्ये आहे, 216 पानांचं आहे. पुस्तकाची किंमत 300 रुपये आहे, परंतु आपल्या सर्व शाळेतल्या मुलांसाठी हे पुस्तक मी 230 रुपयांना दिलेलं आहे. 10 किंवा 10 पेक्षा जास्त पुस्तकं जर घेतली तर पुस्तक हे 200 रुपयांना दिलेलं आहे. मग आता कोणी म्हणेल की मॅडम आमच्या शाळेत 5च मुलं आहेत, आम्हाला 10 पुस्तकं घेणं परवडत नाही. तुम्ही 5 मराठीची घ्या आणि 5 गणिताची घ्या, अशी 5-5 करून 10 आकडा झाल्याशिवाय पुस्तक मी 200ला का दिलं नाही. कारण आतापर्यंत ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार, वाशिम, जळगाव, जालना, बीड, धुळे, गोंदिया, भंडारा अशा मला वाटते प्रत्येक जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्र राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये कानाकोपऱ्यात माझ्या मराठीची आतापर्यंत साधारण 1400 पुस्तकं गेलेली आहेत. गणिताची पुस्तकं माझ्या घरी आल्यानंतर 2 दिवसात 150 ते 200 पुस्तकं संपलेली आहेत. आता 800 पुस्तकं आहेत, तीही जातील. मला सांगायचं काय तर आणखी एक महत्त्वाचं की काही जण काय म्हणतात आमचा पट कमी आहे, बरोबर आहे. तुम्ही 5 ही पुस्तकं घ्या, 5 ही पुस्तकं घ्या. ऑल ओव्हर महाराष्ट्र मी सेम पॉलिसी ठेवलेली आहे. 10 किंवा 10 पेक्षा जास्त पुस्तकं घेतली तरच 200 रुपयाला पुस्तक दिलेलं आहे. सिंगल पुस्तक घेतलं, 6-7 जरी पुस्तकं घेतली तर नियम सर्वांना सारखा पुस्तक हे 230लाच दिलेलं आहे. आता दुसरं महत्त्वाचं गोष्ट, आता मी पाहते बघा की दिवाळी अभ्यासासाठी बाजारामध्ये पुस्तकं उपलब्ध झालेली आहेत. 20 रुपयाला पुस्तक, 30 रुपयाला पुस्तक, तुम्ही तेही घ्या, बिनधास्त घ्या, मला कोणाबद्दल काही म्हणायचं नाही. पण माझं पुस्तक काढण्यामागचा एक मोठो काय होता की जेव्हा माझ्याजवळ जे ज्ञान अवेलेबल आहे किंवा माझ्याजवळ जे छान छान कृती स्वाध्याय आहे ते मुलांपर्यंत पोहोचताना वैविध्य 100% परिपूर्णपणे पोहोचावं. आता हे पुस्तक बघा तुम्ही इयत्ता पहिलीच्या मानानं 216 पानं, बरेच जण म्हटले की 216 पानं खूप आहेत, मराठी असू दे किंवा गणित असू दे, परंतु याचे तुम्ही 4 भाग करा. 4 भाग केले असतं काय झालं असतं, माझा खर्च वाढला असता, माझा खर्च वाढला की जे पुस्तक घेणारे त्यांचाही खर्च वाढला असता. मी तात्पुरता विचार केलेला नाही. एकदा का माझं पुस्तक घेतलं ना, अख्खं वर्ष इतर कोणतेही पुस्तक घ्यायची गरज पडणार नाही. आणि पुस्तकामध्ये नवीन अभ्यासक्रमात, इयत्ता पहिलीला नवीन अभ्यासक्रमात ज्या काही संकल्पना दिलेल्या आहेत बघा, भागाकार, गुणाकार, ह्या सर्व संकल्पना प्लस अंक शिकवायचे आहेत, अंक लेखन आहे, अंक वाचन आहे, ह्या सर्व संकल्पना या पुस्तकातून अतिशय उत्कृष्टपणे मुलांच्या तयार होणार आहेत. आणि मी तुम्हाला खात्री देते, माझ्या शाळेतला आत्तापर्यंतचा अनुभव आहे, मी इयत्ता पहिलं शिकवते. एकदा का मुलाचा गणित विषयाचा पाया पक्का झाला म्हणजे 1 ते 100 अंक त्याला झोपेत जरी विचारले आणि त्याला सांगता आले पाहिजे, 69, 79, 59, 89 हे त्याला झोपेत सांगितलं पाहिजे. त्याला जरी झोपेत नव्हतं म्हटलं तर हा अंक सांग. तुम्ही माझ्या शाळेत, महाराष्ट्र राज्यातल्या सर्वांना माझी विनंती आहे, तुम्हाला कधीही शंका वाटली केव्हाही माझ्या शाळेवर या आणि माझे विद्यार्थी तुम्ही चेक करा. कुठलाही अंक, जेवढे आता आमचे साधारण 79 पर्यंत अंक शिकून झालेले आहेत, त्यामधला कुठलाही अंक माझ्या कुठल्याही विद्यार्थ्याला सांगायचं, तुम्ही बोट ठेवायचं, माझे विद्यार्थी ते अंक सांगणार.
का तर आम्ही त्या पद्धतीने तेवढा सराव करून घेतलेला आहे. वेगवेगळ्या कृतीतून वेगवेगळ्या खेळातून आम्ही हे करून घेतलेलं आहे. आणि तुमचे विद्यार्थी, पालकांसाठी सांगते, शिक्षकांसाठी सांगते, तुमची मुलं किंवा तुमचे विद्यार्थी देखील माझ्या विद्यार्थ्यांप्रमाणे तयार होतील का? तर 100% होणार. फक्त सातत्य ठेवा. कोणत्याही गोष्टीला सातत्य आणि भरपूर सराव जर केला तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. सर्व गोष्टी शक्य आहेत. आणि या सगळ्यांमधून एकदा का मूल 1 ते 100 अंक अगदी परफेक्ट वाचायला लिहायला जर शिकलं ना तर इयत्ता पहिलीचं मूल देखील कोटीपर्यंत स्वतः संख्या तयार करतं, स्वतः संख्या वाचतं आणि त्याचं अक्षरी लेखन देखील करतं. आता माझे 79 पर्यंत अंक शिकून झालेत, माझे 100 अंक शिकून झाले की माझ्या मुलांना कोटीपर्यंत संख्यांचं लेखन वाचन मी शिकवणार आहे. त्याचा व्हिडिओ देखील मी युट्यूबला अपलोड करेन, तुम्हाला पाहायला मिळेल. ही खात्री मी तुम्हाला देते. आणि तर कोटीपर्यंत संख्या जर मुलं तयार करायला शिकले ना त्याची बेरीज करतात, वजाबाकी करतात, गुणाकार करतात, भागाकार करतात. फक्त ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या मेन बेस आहे. कसं असतं बघा, पाया हा कुठलीही इमारत असू दे, पाया पक्का असल्याशिवाय त्याच्यावर तुम्ही पक्की इमारत अजिबात उभा करू शकत नाही. त्यातून पण केली तर ती ढासळल्याशिवाय नक्कीच राहणार नाही. तुम्हाला जर वाटत असेल की गणित विषय माझ्या मुलानं हसत खेळत आनंदाने किरकिर न करता न रडता सोडवला पाहिजे तर तुम्ही, माझं सजेशन आहे, तुम्ही 100% हे पुस्तक घ्या. याच्यामध्ये ज्या कृती दिलेल्या आहेत तुम्ही स्वतः मुलाजवळ बसून सोडून घ्या. साधारण मला वाटते सुरुवातीची 8-10 पानं सोडवेपर्यंत तुम्हाला मुलाजवळ बसावं लागेल किंवा सर्व कन्सेप्ट कळेपर्यंत. एकदा कन्सेप्ट कळले ना मुलं स्वतःहून यातला सर्व स्वाध्याय सोडवणार आहेत. परत आणखी ह्याच्यामध्ये एक गोष्ट आहे बघा, मी प्रत्येक अंकाचं अक्षरी लेखन मी दिलेलं आहे. मी त्याला अंकाचं अक्षरी लेखन म्हणण्यापेक्षा समजा 27 अंक आहे तर याचं नाव अक्षरामध्ये याचं नाव 27 असं मी मुलांना सांगते. माझ्या मुलांना तुम्ही ते जरी विचारलं ना याचं अक्षरी नाव लिहून दाखव तर काना, मात्रा, उकार, वेलांटी सहित माझी मुलं अगदी परफेक्ट लिहून दाखवणार. आता माझा हा व्हिडिओ जे बघतायत त्यामध्ये किती लोकांना माहिती की 46ला 46 म्हणायचं का 46 असं अक्षरी लिखाण करायचं. बऱ्याच जणांना हे माहीत नसतं. 75ला 75 असं लिहायचं का 75 असं लिहायचं. ह्या गोष्टी बऱ्याच जणांना आणखी कन्फ्युजन आहेत. पण माझे विद्यार्थी ह्या गोष्टीमध्ये अगदी परफेक्ट आहेत. याचं कारण मी घेत असलेला सराव किंवा मी मुलांना देत असलेला असा नाविन्यपूर्ण स्वाध्याय. हे पुस्तक शेवटी मी तुम्हाला जवळून दाखवणारच आहे, तुम्ही पाहू शकता. आणि या पुस्तकामध्ये समजा या पुस्तकाबद्दल तुम्हाला काही शंका वाटली, काही अडचण आली, तुम्ही बिनधास्त कधीही मला विचारा. त्यानंतर आणखी सांगायचं म्हणजे त्या पुस्तकामध्ये बेरीज, वजाबाकी, सहसंबंध याचे देखील नमुने मी भरपूर दिलेले आहेत. आता ह्या गोष्टी माझ्या मुलांना मी घेतल्या होत्या, पण ह्या मी मनाचे ॲड केलेत का तर नाही. इयत्ता पहिलीचं जेव्हा पुस्तक आलं त्याच्यात मी पाहिलं तर ह्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भूत केलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही जर इयत्ता पहिलीचं पुस्तक पाहिलं, त्या मुलाला ते पहिलीचं पुस्तक परफेक्ट करून घ्यायचं असेल आणि त्याला एक्स्ट्रा स्वाध्यायाची जोड द्यायची असेल तर त्याच्यासाठी हे माझं ज्ञानरचनावाद अभ्यास पद्धतीवर आधारित गणित अभ्यास पुस्तिका हे पुस्तक नक्कीच प्रत्येकाला उपयोगी पडणार आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता. या पुस्तकाबद्दल काही अडचणी आल्या बिनधास्त केव्हाही मला विचारा. माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला जर जॉईन व्हायचं असेल तर या नंबरवरती मेसेज करा, तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करेल. पुस्तक ऑर्डर करण्यासाठी या दोन्ही नंबरवरती तुम्ही मेसेज करा, ते देखील मी तुम्हाला सांगेन. आता पुस्तक कसं आहे हे मी तुम्हाला जवळून दाखवते. इतका वेळ मी ज्या पुस्तकाबद्दल बोलत होते ते पुस्तक बघा या पद्धतीने दिसत आहे. गणित विषयाचे प्रारंभिक व पायाभूत संख्याज्ञान पक्के करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी हे पुस्तक आहे. लेखक मी व माझे मिस्टर, आम्ही दोघं लेखक आहोत. आमच्या 4 वर्षाच्या मेहनतीतून हे पुस्तक तयार झालेलं आहे. पुस्तकाचं मुखपृष्ठ या पद्धतीने आहे बघा. बॅकपेज पुस्तकाचं या पद्धतीने आहे. आमचा परिचय. आता या पुस्तकातून काय मिळणार हे आपण जरा व्यवस्थित पाहूयात बघा. नाविन्यपूर्ण स्वाध्याय, उपक्रम व कृती 1 ते 100 पर्यंत प्रत्येक अंकाचा स्वतंत्र स्वाध्याय तुम्हाला या पुस्तकातून मिळून जाईल. प्रत्येक अंक दृढीकरणासाठी स्वनिर्मित नाविन्यपूर्ण 20 ते 25 कृती मिळतील. कालमापन, नाणी नोटा, बेरीज वजाबाकी सहसंबंध, बेरीज वजाबाकी झुंज यावरील वैविध्यपूर्ण स्वाध्याय देखील तुम्हाला मिळणार आहेत. नाविन्यपूर्ण कृतीतून सोप्या पद्धतीने गुणाकार ओळख तुम्हाला मी करून दिलेली असणार याच्यामध्ये. त्यानंतर समान गट, समान वाटणी यासारख्या विविध गोष्टींमधून भागाकार ओळख देखील दिलेली आहे. बेरीज आणि वजाबाकीची साधारण 1200+ आणि वजाबाकीची 1300+ गणितं ह्या पुस्तकात तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. परत गणित गोष्टी म्हणजे शाब्दिक उदाहरणं असतात. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार याची शाब्दिक उदाहरणं देखील याच्यामध्ये तुम्हाला भेटून जातील. 1 ते 100 अंकावरील सर्व कृती कशा सोडवायच्या याच्या व्हिडिओ लिंक दिलेल्या आहेत. QR कोड स्कॅन केले की तुम्हाला ते बघायला मिळेल. हे पुस्तक कोणासाठी उपयोग आहे तर शिक्षक, पालक, शिकणारे प्रत्येक मूल व्यक्ती सर्वांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे. आणि पहिलीपासूनच गणित विषयाच्या स्पर्धा परीक्षेची तयारी ज्याला करायची त्या सर्वांसाठी हे पुस्तक आहे. अभ्यासात पाठीमागे राहिलेल्या मुलांसाठी. आता बघा काही मुलं 3री, 4थी, 5वीत असतात परंतु त्यांचे अंक पक्के झालेले नसतात. त्या मुलांसाठी देखील माझं हे पुस्तक आहे.
वयानुरूप दाखल झालेल्या मुलांसाठी हे पुस्तक आहे. गणित विषयाचा पाया पक्का होण्यासाठी हे पुस्तक आहे. आता ह्या पुस्तकाची आपण प्रत्यक्ष आतून झलक बघूयात. बघा, हे पुस्तकाचं फ्रंट पेज आहे. मगाशी मी दाखवलं की इथं तुम्हाला हा QR कोड स्कॅन केला की याच्यामध्ये ज्या काही विविध नाविन्यपूर्ण कृती दिलेल्या आहेत त्या सर्व तुम्हाला मिळून जातील. या पुस्तकाला शुभेच्छा संदेश देखील बघा आपल्या याशनी नागराजन मॅडम, आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत त्या आमच्या सातारा जिल्ह्याचा, त्यांचा शुभेच्छा संदेश आहे. आदरणीय संचालक महेशजी पालकर साहेब, त्यानंतर देवीदासजी कुलाळ साहेब उपसंचालक आहेत ते, परत लक्ष्मण पिसे साहेब, आदरणीय संगीता गायकवाड मॅडम आणि आदरणीय बिपिन मोरे साहेब, या सर्वांना देखील पुस्तक खूप छान आवडल्यामुळे त्यांनी शुभेच्छा संदेश दिलेला आहे. इथं तुम्हाला पुस्तकाची अनुक्रमणिका पाहायला मिळेल. बघा, ही पुस्तकाची अनुक्रमणिका आहे. आता थोडक्यात स्वाध्याय आपण बघूयात. आता 1 ते 5 संख्यांवरील क्रिया बघा, किती प्रकारच्या क्रिया दिलेल्या आहेत 1 ते 5 संख्यांवरील. हे बघा, पुढची संख्या, मागची संख्या, दिलेल्या संख्या एवढे चित्र काढ, लहान संख्या, मोठी संख्या, लहान संख्येला गोल कर, मोठ्या संख्येला गोल कर. बघा, असे विविध प्रकारचे म्हणजे 1 ते 5 अंक दृढीकरणासाठी जवळपास मी किती प्रकारच्या कृती दिलेल्या आहेत, तर 33 प्रकारच्या कृती दिलेल्या आहेत. आणि ह्या कृती कशा करायच्या त्याच्यासाठी तुम्ही हा QR कोड स्कॅन केला तो व्हिडिओ ओपन होणार आणि तुम्हाला कळणार की ह्या कृती कशा करायच्या आहेत. 6 ते 10 अंकासाठी देखील बघा याच पद्धतीने दिलेलं आहे. इथं बघा QR कोड पण दिलेले आहेत की अंकांचे बेरीज फूल कसे घ्यायचे, गणिती संकल्पनातून अंक दृढीकरणाच्या कृती कशा करायच्या, 11 ते 15 संख्यांवरील क्रिया. बघा, असा नाविन्यपूर्ण स्वाध्याय तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळेल. आता हे झालं 15 अंकांपर्यंत. 16 अंकापासून बघा बेरीज वजाबाकी मी सांगितलं ना, 1200 प्लस आणि 1300 प्लस, म्हणजे 1200पेक्षा जास्ती आणि 1300पेक्षा जास्ती गणित आहेत का तर 100% आहेत. हो का, लपलेली संख्या शोधा. वेगवेगळ्या पद्धतीने वजाबाकी गणित स्वतः तयार करा. इथं मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव द्यायचा आहे, इथं देखील मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव द्यायचा आहे. ही अशी भरपूर प्रकारची गणित असतील आणि 16 अंकापासून प्रत्येक अंकाचं बघा स्वतंत्र स्वाध्याय आहे पुस्तकामध्ये. हा झाला 17 अंकाचा स्वाध्याय सुरू. आता थोडं पुढं जाऊयात आपण. पुढचा अंक दाखवते, 37 झालं. आता हा 50 अंक आहे. या 50 अंकांपासून कसं आहे, 50 अंकांचा हा स्वतंत्र स्वाध्याय झाला. इथं आता बघा मुलांच्या बुद्धीला किती चालना मिळेल. इथं 1 ते 50 अंक शिकून झाले. 1 ते 50 अंक शिकून झाल्यानंतर मुलांना कोणत्या पद्धतीनं विचार करायला लावायचा, वेगवेगळे प्रश्न विचारून. हे बघा, हे सर्व प्रश्न इथं दिलेले आहेत. आणखी एक महत्त्वाची गोष्ट मी सांगायची विसरले मगाशी, की आता आपण समजा 49 अंक, आज आपला 49 अंक शिकून झालेला आहे. रोज एकच अंक शिकवायचा. एक अंक शिकवल्यानंतर त्याच्यावरती स्वाध्याय द्यायचा. त्याच्यावर स्वाध्याय द्यायचा म्हणजे एकाच अंकाचा स्वाध्याय द्यायचा का तर नाही. यापूर्वी 1 ते 48 अंक शिकून झाल्यानंतरच आपण 49 अंक शिकवलेला आहे ना. मग काय करायचं, 49 अंकाचा स्वाध्याय देताना पाठीमागील 1 ते 48 अंकांचा देखील सराव व्हावा. त्याच्यासाठी हे बघा, ते अंक देखील इथं या स्वाध्यायामध्ये अंतर्भूत करायचे. याचा फायदा काय होतो, नवीन शिकवलेला अंक तर मुलांच्या लक्षात राहतो तर राहतोच, पण मुलांना जो आपण पाठीमागं अंक शिकवलेले आहेत त्याचा देखील मुलांचा सराव होतो. बघा, हे 64 अंक. आता मी मगाशी बेरीज वजाबाकी झुंज वगैरे हे सगळं सांगितलं ना, त्याचं देखील एक ओपन करून दाखवते तुम्हाला. आणखी एक नाविन्यपूर्ण कृती होती जी तुम्हाला मला दाखवायची होती. बघते कुठं सापडते. हा बघा, इथं आहे बघा. पुढील संख्या 3 प्रकारे बनव. म्हणजे एकच अंक आहे परंतु 3 वेगवेगळ्या पद्धतीने बनवलेला आहे. कसा बनवायचा ही तर मी एक उदाहरणाखातीर दिलेलं आहे. याच पद्धतीनं 72 अंक मुलांनी 3 वेगवेगळ्या पद्धतीने बनवायचं आहे. 63 अंक, 51 अंक, अशा विविध नाविन्यपूर्ण कृती भरपूर प्रमाणात तुम्हाला ह्या पुस्तकात पाहायला मिळणार आहेत. आता मगाशी जो परत इथं दिलेला आहे बघा, दांडे व सुट्टे वाचून दशक एकक मांडणी कर. दांडे म्हणजे दशकाचा दांडा, सुट्टे म्हणजे सुट्टे 7 ठोकळे. हो का, मुलांना जमलं पाहिजे. म्हणजे मुलांनी अंकांची तोडफोड करून वेगवेगळ्या पद्धतीनं अतिशय छान प्रकारे हे सर्व मुलांना गणिताशी खेळता आलं पाहिजे. आणि गणित हा मुलांच्या अतिशय आवडीचा विषय झालेला पाहिजे. आता थोडं भागाकार गुणाकार याच्याकडे येते 100 अंकांकडून. शेवटी आहे बघा ते पुस्तकात. हे बघा, इथं पाहायला मिळेल तुम्हाला. इथं दिलेलं आहे दिनदर्शिका, कालमापन. त्याच्यावरती देखील आपल्या पुस्तकाशी रिलेटेडच प्रश्न दिलेले आहेत. कालमापन हे बघा ह्या पद्धतीने आहे. त्यानंतर भागाकार, समान वाटणी, भागाकाराच्या गणिती गोष्टी दिलेल्या आहेत. तो भागाकार करायचा कसा याचा पण डिटेल व्हिडिओ तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळेल. परत भागाकाराचं बघा इथं दिलेलं आहे की समान गट. त्यानंतर गुणाकार वेगवेगळ्या पद्धतीने, गुणाकारची ओळखच बघा किती छान पद्धतीने करून दिलेली आहे. बेरीज म्हणजेच पुन्हा बेरीज म्हणजे गुणाकार असतो. हे इथं वेगवेगळ्या उदाहरणातून दिलेले आहेत. हे भागाकाराचे QR कोड दिलेले आहेत. त्यानंतर ही शाब्दिक उदाहरण म्हणजे गणित गोष्टी म्हणतो आम्ही थोडक्यात तिला. बेरीज वजाबाकीची गणित गोष्टी दिलेल्या आहेत. बेरीज वजाबाकी झुंज दिलेली आहे. त्यानंतर नाणी नोटा म्हणजे 71 रुपये तू वेगवेगळ्या प्रकारे कसे काढू शकतो, इथे उदाहरणासाठी एक दिलेलं पण आहे. हे देखील सर्व दिलेलं आहे. नाणी नोटा याचे प्रश्न दिलेले आहेत.
बेरीज वजाबाकी सहसंबंध लावायचा, त्याच्यासाठी भरपूर उदाहरणं दिलेली आहेत. हा 100 अंकांवरचा स्वाध्याय आहे. थोडक्यात काय तर हे परिपूर्ण पुस्तक प्रत्येक शाळेवरती, प्रत्येक शिक्षकाजवळ, प्रत्येक विद्यार्थ्याजवळ असलंच पाहिजे, जेणेकरून आपल्या मुलाचं प्रारंभिक व पायाभूत संख्याज्ञान पक्क करून घ्यायला याची मदत होणार आहे.